ही फक्त श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचीच क्रांती आहे बस. श्रीमद भागवत. आणि एक सांगू का, तुम्हाला वाटतं ना पितृदोष नको, वाटतं का सगळ्यांना? वाटतं ना? वाटतं. मग एक काम करा, आई जिवंत असताना तिचं श्राद्ध घाला. हसतायत काही लोक, काही पण बोलतो मेला, मी ठिकाण्यावर आहे माझं, मी नीट आहे का मला काय सांग. बाप जिवंत आहे तोपर्यंत श्राद्ध घाला. म्हणजे काय, बाप मेल्यानंतर तुम्ही लाडूचं जेवण घालतात, बाप पाहतो काय? मग बापाला जे आवडतं ते तुम्ही जिवंतपणे द्या ना. आईला जे आवडतं ते करा ना. आईला वाईट वाटतं दोन लेकरं एकत्र भांडत असतील तर भांडू नका. हे श्राद्धच आहे, ही जिवंतपणे केलेली तर्पणाची पूजा आहे. जिवंतपणे त्रास द्यायचा, मेल्यानंतर हे कर ते कर, अमुक कर धमुक कर. हा, ती गौरी करायची सुनाने, ती गौरी असा धूर तिचा, त्याच्यावरती तो नैवेद्य टाकायचा आणि सासूच्या पोतं पुढं ती म्हणती जिवंत होती तेव्हा दमावलं, आता सुद्धा धूर देऊन गेली दमावतीच. काळ तोडीचं काळच होत असं म्हणायला करतो. हात पाहिला काय? हा, तुम्हाला पितृदोष आहे, तुम्हाला नागबली करावी. कबीराने ऐकलं, सोने का एक नाग बना के पूजे लोग लुगाया. नागबली. सोने का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा सांप जब घर में निकले लेकाठी धमकाया. जिंदा बाप कोई ना पूजे, जिंदा बाप कोई ना पूजे, मरने बाद पुजवाया. मुठ भर चावल लेके कौवे को बाप बनाया. कोणला पप्पा म्हणताय? कावळ्याला. कोणी नाही तर कावळा मम्मी पप्पा आहे, डोक्यातून काढून टाका. मी ते आमच्या नाशिक रोडवरून चाललो होतो, मला फोन आला, टू व्हीलर होती, हेल्मेट होतं आणि मी फोनवर बोललो आणि फोन ठेवला. त्याच्यात असं रस्त्याच्या कडेला एक घर आहे, चांगला बंगला, त्याच्या शेजारी पत्र्याचं घर आहे. तिथं त्या गच्चीवरती इमारत. रामाने कावळ्याचा एक डोळा फोडलाय, कारण त्याने सीतेची छेड काढली होती. तो गंधर्व इंद्राचा पुत्र, त्याला शाप आहे, जोपर्यंत तू पिंड घेत नाही तोपर्यंत आत्मा मुक्त होणार नाही. तू पिंड खाल्ल्याशिवाय तू कावळ्याच्या ऋतू मुक्त होणार नाही. शाप आहे त्याला. कावळ्याला दिसायला दोन डोळे, कावळ्याच्या एका डोळ्यामध्ये देवाने अशा एक प्रकारचा कॅमेरा सेट केला, त्याला काक दृष्टी म्हणतात. कावळ्याला सूक्ष्म दिसतो. असा डोळा फिरवला, एका डोळ्यातला बुबुळ दुसऱ्या डोळ्यात रिफ्लेक्ट होतो, त्याला सूक्ष्म दिसतो. मी पाहतो, सून पदर घ्यायची, म्हणायची मामांजी जेवाना. मी म्हणलो हिच्या मामांजीने घास घेतला का आपण नाही घ्यायचं, लोक ओळखतील म्हणून मी हेल्मेट तसंच ठेवलं. 10 मिनिटं झाले, मामांजी घासच घेईल. मग मी अंदाज लावला, म्हणलं बहुतेक मामांजी म्हणत असे, सुनबाई जिवंत होतो तेव्हा एकही भाजी नाही, आज एवढ्या भाज्या वाढल्या, आज काय काय खाऊ, आज काय करायचं पित्रांना. शेजारी तिची जाऊबाई आणि दीर होते, बहुतेक ते गरीब होते बिचारे, आणि त्यांनी घास टाकला. तेव्हा पप्पा त्यांच्याकडे आले, आमच्याकडे आले कावळ्याला. पप्पा जसा मोठ्याच्या घासावर उठला, लहानीच्या घासावर बसला आणि लहानीचा पटकन खाला. मोठी सून चिडून म्हणली, खाय मेल्या खाय, जिवंत होतं तेव्हा दुसऱ्याच खाल्लं, आता मेल्यावर दुसऱ्याच खाय. काय करायचं पित्रांचं? कशासाठी करता? पिंपळाच्या झाडाला अर्धा वाटी दूध, अर्धा वाटी पाणी एकत्र करून पिंपळाच्या झाडाच्या बुडाला घाला. एक प्रदक्षिणा मारून न बोलता घरी या. सकाळी 11 वाजेच्या आत करा. 41 दिवस खंड पडू देऊ नका. तुमच्या 1760 पिढ्यांचे पितृदोष जातील. अनुभवात नाही, पुस्तकात. आणि पितृदोष ओळखायची गरज नाही. माता भगिनींचा डावा हात, पुरुषांचा उजवा हात. अंगठ्याच्या खाली उभ्या आणि आडव्या रेषा असतील, इथं अंगठ्याच्या खाली माता भगिनींचा डावा हात, पुरुषांचा उजवा हात. हात नंतर पहा, आता माझ्याकडे पहा.